आता श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक 25 पासून 30-31 पर्यंत लिहिलंय की कोणी अशी साधना करतात, कोणी तशी साधना करतात, कोणी तशी साधना करतात, कोणी तशी करतात, आणि प्रत्येकाला आपली साधना पापनाशक वाटते. पापनाशक म्हणजे मोक्षदायक मानतात. पाप गेलं तर मोक्ष मिळणार. मग 4थ्या अध्यायातील 32व्या श्लोकात म्हटलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत ते सगळं ज्ञान विस्ताराने सांगितलंय, यज्ञांची माहिती. आता तुम्हाला श्रीमद भगवद्गीता दाखवतो. पुण्यात्म्यांनो, तुम्ही एका पोटासाठी, रोजीरोटीसाठी आपल्या मुलांना आणि मुलींना 14, 15, 16 वर्ष शिकवता. कशासाठी? की त्यांचा चरितार्थ चालावा, रोजगार मिळावा. शिकवलं मुलाला, नोकरी मिळाली, नोकरी मिळताच अपघातामध्ये मृत्यू झाला. सांगा काय हाती आलं आपल्या? आणि हे ते खरे शिक्षण जे मुलांना आपण द्यायला पाहिजे होते, आपण द्यावे, सोबत मुलांनाही आणावं. आणि हे पुस्तक घरात पण आहे, CD सगळ्यांकडे उपलब्ध आहे, CD प्लेयर आहे. DVD घेऊन जा आणि बसून 2 तास मुलांना एकत्र बसवावं आणि बघा, अमृत वर्षा होईल. तर अशा प्रकारे तुम्ही हा मोक्ष मिळवायचा आहे. तुम्ही इथे विद्यार्थी बनलात. हे इथे ते रामायण ऐकवण्याची गोष्ट कोणती नाहीये. इथे यथार्थ ज्ञान दिलं जातं, अमर कथा सांगितली जाते, आणि ती जोपर्यंत तुमच्या हृदयात सामावणार नाही तोपर्यंत तुम्ही भक्ती नाही करू शकत. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 53 मध्ये म्हटलंय की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी भिन्न भिन्न प्रकारच्या भ्रमित करणाऱ्या ज्ञानावरून हटून एका परमात्म्यावर, परमात्म तत्वावर, ज्ञानावर स्थिर होईल, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. तेव्हा तर तू साधक बनशील, तेव्हा तुझी भक्ती स्टार्ट होईल, तेव्हा तू योगी बनशील, तेव्हा तू भक्त बनशील. भक्ताचा अर्थ आहे ब्लाइंड फेथ करून चालशील त्या मार्गावर. तर सगळ्यात आधी तुम्हाला भक्त बनवायचंय. या भिन्न भिन्न प्रकारच्या ज्ञानावरून तुमची बुद्धी हटवून तत्वज्ञानावर स्थिर करायची आहे. त्यासाठी केवढे प्रयत्न करावे लागतात दासाला. पुण्यात्म्यांनो, हा सर्व खेळ जो मालकांनी केला आहे विज्ञानाचा आणि ह्या अक्षरज्ञानाचा, आज जगाच्या कानाकोपऱ्यात मुलं सर्व शिक्षित आहेत. भारतवर्षही शिक्षित आहे. सर्व 99%च्या आसपास सर्व शिक्षित असतील. कोणी एखादा वृद्ध अडाणी राहिला असेल जो कानाने ऐकत नसेल, निसंशय तो अशिक्षित असेल. नाहीतर सगळ्यांना अक्षरज्ञान तर नक्की झालं. प्रौढ शिक्षण पण चालू केलं परमात्म्याने. आणि मग हे इन्स्ट्रुमेंट्स बनवले. जर हे इन्स्ट्रुमेंट्स नसते तर आम्ही तुम्हाला कितीही लिहून दिलं असतं पुस्तकांमध्ये, तुम्ही समजू शकला नसतात आणि तुम्हाला अक्षरज्ञान झालं नसतं. आता अक्षरज्ञान आणि जोडीला इन्स्ट्रुमेंट्स, प्रोजेक्टर, CD आणि पुस्तकं तुमच्याकडेही आहेत. तुम्ही मग कम्पेअर करू शकता. तर आता असं ठाम होईल की बिलकुल फायनल होईल की कबीर इज गॉड आणि हीच पूजा आहे. मग तर आपण भक्त बनलो. भक्त बनल्याशिवाय भक्ती नाही. तर तुम्हाला भक्त बनवलं जातंय इथे बोलावून. इथे आल्याने खूपशी रिहर्सल होते. एकतर जसं तुम्ही इथे येऊन बसता या प्रकारे, कारण की तुम्ही हंस आहात, पुण्यात्मी आहात. नाहीतर एवढे जण कुठे एकत्र जमले तर बंदा फसाद करतील संध्याकाळपर्यंत आणि एक एक आठवडा असे बसून राहतात जसे बिलकुल देवता बसतात. काय होतं, एखादा जो नवा असतो तो निश्चित थोडं धांगडधिंगा करेल. बाकी कारण की इथे काही अट्रॅक्शन नाही, गाणं नाही, बजावणं नाही, काही नाही, आवाज नाही, आणि तरीही तुम्ही इथे 3-3, 4-4 दिवस बसून राहता. तर हे पण तुम्हाला इथे शिकवलं जातं कसं राहायचं. काही अभाव आहे त्याच्यातही संतुष्ट राहावं लागतं. तर अशा प्रकारे तुम्हाला भक्त बनवायचंय आणि हे ज्ञान ऐकवायचं आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951,
7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.